वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। गारगोटी इथला दिनेश सोळांकुरकर याचा कामानिमित्त कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात वावर होता। मूळचा गारगोटीचा असलेला दिनेश हा आई सुजाता सोळांकुरकर आणि बहिणीपासून विभक्त राहत होता। कोल्हापुरात त्यानं शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पेपरची एजन्सी चालवली होती। कालांतरानं काही घटनांमुळे त्याला स्वतःचा व्यवसाय नीट चालवता आला नाही। त्यातच त्याच्यावर धमकी देणे, मारहाण करणे यासारखे काही गुन्हे देखील दाखल होते। त्याला मद्याचं व्यसन होतं। या व्यसनाच्या तो आहारी गेला होता। दरम्यान त्याच्या कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्यासोबत असलेल्या वादातून देखील त्याच्यावर गुन्हा नोंद होता। राजारामपुरी परिसरातील 7व्या गल्लीतील कोटनीस हाईट्समध्ये राहणारे सन्मेश तेंडुलकर हे संबंधित मुलीचे नातेवाईक असल्यानं त्यांच्यावर दिनेश सोळांकुरकरचा रोष होता। त्यामुळे त्यानं सन्मेश तेंडुलकरला त्याच्या फ्लॅटमध्ये जाऊन याबाबत विचारणा केली होती। त्यानंतर त्यांच्यातील गैरसमज निवळला। त्यातून त्यांच्यात चांगली मैत्री झाली। महिन्यातील बरेच दिवस मद्यप्राशन करण्यासाठी दिनेश हा तेंडुलकर यांच्या फ्लॅटमध्ये जायचा। मद्यप्राशन केल्यानंतर नेहमीच तो शिवीगाळ करायचा। शनिवारी रात्री तेंडुलकर यांच्या फ्लॅटमध्ये गेला होता। रात्रभर दोघांनी मद्यप्राशन केलं। दरम्यान दोघांच्यात वादावादी झाली। वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं। दिनेशनं तेंडुलकरला मारहाण करण्यास सुरुवात केली। नशेच्या भरात आपल्याला इमारतीवरून खाली टाकेल या भीतीनं सन्मित्र तेंडुलकर यांनी दिनेशला रोखण्याचा प्रयत्न केला। तो आवरत नसल्याचं पाहून त्याला गच्च आवळून धरलं। यातच दिनेशचा मृत्यू झाला। दरम्यान सन्मेश तेंडुलकरनं 112 नंबरला फोन करून या घटनेची माहिती दिली। या परिसरात पहाटेच्या सुमाराला हवालदार रंगराव चव्हाण, पोलीस नाईक रणजित साळवी, विशाल शिरगावकर हे गस्त घालत होते। काही वेळातच ते घटनास्थळी पोचले। खून झाल्याचं निदर्शनास येताच त्यांनी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर मित्राचा खून करणाऱ्या सन्मेश तेंडुलकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं। दुपारी त्याच्या विरोधात रितसर तक्रार घेऊन तेंडुलकरला अटक करण्यात आली। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।